नागपूर शहरामध्ये उष्माघाताचे 3 बळी गेलेले आहेत आणि त्यामुळे नागपूरकरांना उन्हाचा बराच फटका बसलाय। शहरामधील विविध भागांमध्ये मागील 2 दिवसांमध्ये 2 मृतदेह आढळून आलेले आहेत, तर उष्माघाताचा त्रास होणाऱ्या एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू सुद्धा झालेला आहे। या तिघांच्या मृत्यूला उष्माघात हे कारण आहे की इतर काही आहे, हे शवविच्छेदन अहवालामधून काही वेळातच स्पष्ट होईल। प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताचे 3 बळी ठरल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि वाढत्या उष्णतेला बघता नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन करत आहे। गेल्या 6 वर्षांमध्ये तब्बल 960 जणांचा उष्माघाताने मृत्यू झालेला आहे। उष्णतेच्या लाटेचे परिणाम आपण पाहतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। 6 वर्षांची आकडेवारी पाहता 2024 मध्ये सर्वाधिक 733 मृत्यूची नोंद झाली आहे। उष्णतेची लाट येते तेव्हा उष्माघात होण्याचे प्रमाण वाढतं। शरीराचे तापमान 40 अंशांवर पोहोचलं तर तीव्र डोकेदुखी होते। मळमळणं, उलटीचा भास, चिंता वाटणं, चक्कर येणं, हृदयाचे ठोके वाढणं आणि धडधडणं असे परिणाम जाणवतात। उष्णतेच्या लाटेमुळे सतत झोप येते, थकवा येतो, ही सगळी लक्षणं दिसतात। लहान मुलांचा आहारास नकार येतो, चिडचिड होते, लघवीचे प्रमाण कमी होतं, ही सगळी उष्माघाताची लक्षणं आहेत।